ऑस्ट्रेलियामध्ये वाढणाऱ्या आपल्या मुलांना मराठी समजलं किंवा फार फार तर बोलता आलं तरीही स्वतःला धन्य समजणारे आपण पालक. पण आपण या लहान मुलांना फारच अंडर एस्टिमेट करतो नाही का? अचानक एक दिवस ही चिमणी पाखरं असं काही बोलतात किंवा करतात की ज्यांनी आपण असंबितच होऊन जातो. तेव्हा जेव्हा आपल्याला कळतं की इथे वाढणारी मुलं कालिदास जयंती करतात, कथा कविता लिहितात आणि त्याही चक्क मराठीत. तोंडाचा आ थोडस छोटा करूया आणि मुद्रा डोंगरे हिची गोष्ट ऐकूया. नाटक नृत्य याची आवड जोपासणारी ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाची विद्यार्थिनी मुद्रा डोंगरे सादर करत आहे स्वप्नी आले काही एकमी. सकाळी नुसती घाई असते. आईचं आपलं नेहमीच, हे घेतलं का, ते घेतलं का, म्हणे पाण्याची बॉटल घेतली का. अगं हो ग आई, घेतली. आणि सगळं नीट ठेवलंय ना, टोपी वगैरे. हो कालच टाकलं होतं. आता गाडीत बसू. थांब आधी सगळं नीट ठेवलंय का नाही चेक कर. बरं. पाणी, टोपी, स्वेटर, हँडग्लोव्स, डबा, ला. हां, सगळं ठेवलंय. आता बसू. आणि म्हणे ही चावी आणि ते ऑरेंज सुद्धा राहू दे. आई, अरे राहू दे रे बाळा, गरज पडू शकते. आज माझी कनोंची रेस. मला आठवतं की लहानपणी केरळला गेलेल्या असताना पाण्यावर तरंगणाऱ्या होड्या दिसण्याचं, आणि तेव्हापासून मला होडी चालवण्याची इच्छा होती. शाळेतून आज मला या होडीच्या शर्यतीसाठी निवड झाली. आमची गाडी ट्रॅफिकमधून वाट काढू लागली. सकाळची वेळ असल्याने काही लोक ऑफिसला जात होते, काही शाळेत, तर काही नुसतंच सिटीत फिरायला. शेवटी आई आणि मी नदीच्या किनाऱ्यावर रेसच्या ठिकाणी पोहोचलो. सर्व पार्टिसिपंट्स बॉडी स्ट्रेचेस करत होते. मी पण त्यांना सामील झाली आणि आई तिच्या ऑफिसला निघाली. नुकताच सूर्य उगवला होता. सूर्याचा केशरी रंग पाण्यावर पसरला होता. रंगीबिरंगी झेंडे वाळूमध्ये रोवले होते आणि लाल पिवळ्या कणू पाण्यावर तरंगत होत्या. त्या कणू बघून मला हसू आलं. बाबा अजूनही या कणूला चपटी होडी म्हणून हाक मारतात. पा जोरात आवाज आला. आता माझी कणूंची रेस सुरू होणार होती. एक इन्स्ट्रक्टर सूचना देऊ लागला. The rules are 1,000 per boat. No mechanical devices aboard. No extra carriage. Please ensure that your life jackets are buckled up properly. And good luck to all competitors. मी एका कणूमध्ये उडी मारली. माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी शर्यत होती. नदीचं पाणी खूप जोरात वाहत होतं. माझ्या पोटात गुदगुल्या होऊ लागल्या, पण मी मनात ठरवलं की मी ही शर्यत जिंकणारच. माझ्या शेजारच्या कणूमध्ये नेहा बसली होती. तिने मला विचारले, म्हणे तुला थोडी भीती वाटते का ग? अगं हो, सगळ्यांनाच वाटत असेल. बरं ते जाऊ दे. ते बघ, काय लांब तिथे छोट्या छोट्या लाटा दिसताय. हो ना, आणि पाणी बघ कसं चमकतंय. रेडी स्टेडी गो, इन्स्ट्रक्टरचा आवाज आला. सगळ्यांनी अगदी जोमात सुरुवात केली. मी पण सर्व शक्तीने वलवायला सुरुवात केली. बघता बघता मी सगळ्यांना मागे टाकून पुढे निघाली. माझ्या डोळ्यावर आता ऊन येत होतं. मग माझ्या मनात आलं की टोपी घालावी. अरे पण माझी बॅग कुठे? मी आठवायला लागली की कुठे राहिली असेल. मग आठवलं, मी जेव्हा नेहाशी बोलत होती तेव्हा मी माझी बॅग आणि बॉटल एका झाडाखाली ठेवली, पण बरोबर घ्यायचं विसरली. आता तर मला मागेही जाता येत नव्हतं आणि पुढेही जाणं अवघड होतं.
मी आजूबाजूला बघितलं. मला कोणीही दिसत नव्हतं. नजरेमध्ये फक्त पाणीच पाणी. आता तर मी घाबरले. माझं डोकं दुखू लागलं. माझ्याकडे पाणी, अन्न काहीच नव्हतं. आधीच खूप ऊन होतं आणि माझ्याकडे टोपीही नव्हती. मला चक्कर येऊ लागली. माझं आजूबाजूचं सगळं फिरायला लागलं. सगळं अंधुक दिसू लागलं. मी माझं डोकं कनूच्या कडेवर टेकवलं. मी हळूच डोळे उघडले. माझं अंग दुखत होतं. मी कुठे होती मला काहीच कळेना. मी आजूबाजूला बघितलं तर खूप खूप सोनेरी वाळू दिसत होती. उजवीकडे बघितलं तर छोटे छोटे कासवाचे पिल्लं वाळूमधून डुलत डुलत बाहेर येत होते. मी त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागली. मी एका छोट्याशा दगडावर बसून त्यांच्याकडे खूप वेळ बघत राहिली. सगळे पाण्यातून बाहेर आल्यावर मग मी हलली आणि मागे वळून बघितलं. मागे घनदाट जंगल होतं. उंच उंच हिरवेगार झाडी होती. काहींना ताजी फळं तर काहींना रंगीबेरंगी फुलं. सुंदर फुलपाखरू फुलांवर बसले होते. पोपट मजेत इकडे तिकडे उडत होते. जंगलात छोटे छोटे प्राणी होते आणि तेही सगळ्या रंगाचे. हे सगळं बघून मला खूप आनंद झाला. मी जंगलात जायचं ठरवलं. आता तर मला अजून वेगवेगळ्या प्रकारचे वेली आणि वनस्पती दिसत होते. शेवटी मी जंगलाच्या दुसऱ्या बाजूला पोहोचली. समोर 2 हिरव्या टेकड्या दिसत होत्या. माझ्या मनात आलं की मी जर त्या टेकड्यांवर जाऊन बघितलं तर आपण कुठे आहोत ते कळू शकतं. असं म्हणून मी एका टेकडीवर चढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात मी टेकडीवर पोहोचली. आता तर वरून मला सगळं दिसत होतं. खाली एक छोटंसं गाव होतं. त्या गावाच्या आजूबाजूला शेती आणि रानं होती. रानावर गाई, शेळ्या, बकऱ्या चरत होते. गव्हाचे, ऊसाचे, भाताचे शेती होती आणि द्राक्षांच्या वेली सुद्धा दिसत होत्या. गावामध्ये एक लहानशी शाळा होती. 2-3 दुकानं होते. छोटे छोटे घरं होते. मुले झाडांच्या पारंब्या खेळत होती. शेजारीच एक नदी होती. काही बाया भांडे घासत होते आणि काही मुलं पाण्यामध्ये मजेत खेळत होती. हे सगळं बघून मला खूप आनंद झाला. मी त्यांना सांगेन की मी इथे कशी आली. त्यांच्याकडून मला काही खायलाही मिळेल आणि कोणीतरी मला घरी सोडून देईल. अचानक शाळेची घंटा वाजू लागली. टंग 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 टंग. अगं मने, उठ. तो अलार्म बंद कर. सोनू उठेल ना. मी हळूच डोळे उघडले. मग मला कळलं की हे सगळं स्वप्न होतं. तर मंडळी, गेल्या 29 मार्चची गोष्ट. कामावरून घरी आलो. घरामध्ये जरा ताणतणाव, अबोला वगैरे असं जाणवत होतं, पण कारण काही कळत नव्हतं. शेवटी रात्री 10 वाजता मी पेंगायला लागलो आणि पहिला गोबी आला. उमेश, 83च्या वर्ल्ड कप मध्ये भारताचा बेस्ट बॅट्समन कोण होता रे? मी अर्धवट झोपेत. श्रीकांत 57 बॉल्स 38 रन्स. वा, काय मेमरी आहे तुझी. आणि आज तारीख काय आहे? मेलो, बायकोचा वाढदिवस. पण मंडळी, तुम्हीच सांगा, सच्च्या भारतीयाला त्या बायकोचा वाढदिवस वगैरे ह्या गोष्टी लक्षात राहतील का लॉर्ड्स वरचा तो ऐतिहासिक क्षण? आणि मंडळी, अशा भारतीय क्रिकेट प्रेमाचा, खरं तर क्रिकेट वेळाचा वारसा सिद्ध करणारी कविता सादर करत आहे आयुष गोरे. तबला वादन, मराठी शाळा यातून भारतीयत्व जपणाऱ्या आयुषचे आपण स्वागत करूया आणि ऐकूया इंडिया ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅच.
इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची क्रिकेट मॅच. इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची क्रिकेट मॅच. पहिल्याच बॉलला ऑझीजने घेतला कॅच. आउट झाला कोहली. आउट झाला कोहली. आता आला धोनी. धोनीने मारला सिक्सर. धोनीने मारला सिक्सर. आता चिडला होता बॉलर. त्याने टाकला बाउन्सर. पुढे आला बॅटर आणि मारला अजून एक सिक्सर. बॉलरने टाकला वाईड. बॉलरने टाकला वाईड. बॅट्समनने मारला लेग साइड. धोनी बोलला धाव धाव. रनर म्हणाला ओके राव. आता बॅटिंगवर होता सेहवाग. आता बॅटिंगवर होता सेहवाग तर बॉलरला आला राग. बॉलरने टाकला स्पिनर. धावत सुटला रनर. विकेट किपरने मारला बॉल स्टंपवर आणि आउट झाला क्रिकेटर. सेहवाग आउट झाला. सेहवाग आउट झाला. सचिन मैदानात आला. सचिनने मारला फोर. सचिनने मारला फोर. धोनी म्हणाला आय वॉन्ट मोर. रंगली त्यांची भागीदारी. रंगली त्यांची भागीदारी. झाली दोघांची सेंचुरी. संपल्या ओव्हर्स 20. बॉलर्सचा पाडला किस. आता कामगारांची बारी. वॉर्नर बाबाची आली स्वारी आणि सुरू झाली मारामारी. मारले काही 6 and 4. घेतल्या काही कॅच. मारले काही 6 and 4. घेतल्या काही कॅच. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगत आली मॅच. बिंदास होती ऑस्ट्रेलिया. बिंदास्त होती ऑस्ट्रेलिया. पण टेन्शन मध्ये होती इंडिया. बाकी नव्हते बॉल्स फार. रन्स हवे होते फक्त 4. अश्विनच्या स्पिनने केला चमत्कार. अश्विनच्या स्पिनने केला चमत्कार आणि ऑस्ट्रेलियाची झाली हार. खुशीत हसत घरी आलो. खुशीत हसत घरी आलो. पण आईने हलवलं. तेव्हा मी स्वप्नातून जागा झालो. मूल जन्माला आल्यापासून 4-5 वर्षापर्यंत त्याचं सारं जग आईबाबांभोवती फिरत असतं. पण प्रायमरी शाळा सुरू होते आणि हळूहळू त्याची क्षितिज विस्तारायला लागतात. पुढे हायस्कूलमध्ये गेल्यावर एक नवं विश्वच मुलांसमोर उभं राहतं. प्रायमरीच्या तळ्यातले सगळ्यात मोठे असलेले हे 6वीतले मासे 7वीमध्ये हायस्कूलच्या समुद्रात सगळ्यात छोटे मासे ठरतात. हे स्थित्यंतर नुसतं जागेचं नसतं तर वेगळे विषय आणि त्याही पलीकडे जाऊन या नव्या जगाकडे पाहण्याच्या नव्या नजरेचं असतं. सिडनीतल्या मुलांमधला सगळ्यात पहिला ढोलवादक अशी ओळख असलेला अवनीश थत्ते नुकताच हायस्कूलमध्ये जायला लागलाय आणि या बदलाचं वर्णन तो करतोय त्याच्या कवितेतून हायस्कूल डेज. My first day at high school was just a few months ago. My first day at high school was just a few months ago, but as first days go, I went through like a pro. The teachers seemed pretty nice, they hardly gave us questions. The teachers seemed pretty nice, they hardly gave us questions, but now that we are used to it, they have high expectations. Japanese was really interesting. I learned every single word. Japanese was really interesting. I learned every single word. What a country that recovered from the war, just like a phoenix bird. The bell goes at 3:40. I walk home with my maid. The bell goes at 3:40. I walk home with my maid. The conclusion at the end of the day is there's nothing in the school that I hate. Since I joined high school, I have learned one thing for sure. That primary school is like a mother. That primary school is like a mother, which always gives a cuddle. But high school is like a father, which teaches facing the struggle.